1500 रहिवासी असलेल्या एका गावात फक्त 3 महिन्यांत 27,000 बाळंतपण झाले. नोंदी पाहून अधिकारी थक्क झाले. फक्त 1500 लोकसंख्येच्या एका गावात फक्त 3 महिन्यांत 27,000 बाळंतपण होणे शक्य आहे का? महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात अलीकडेच अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे व्यापक चिंता निर्माण झाली आहे. अहवालांनुसार 1500 लोकसंख्या असलेल्या एका गावात फक्त 3 महिन्यांत 27,398 जन्म नोंदणी आढळल्याने अधिकारी थक्क झाले. व्यापक सायबर फसवणुकीच्या भीतीने अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जाहीर केले की त्यांनी चौकशी सुरू केली आहे. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की आरोग्य विभागाच्या दक्षता मोहिमेदरम्यान ही तफावत आढळून आली. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की महाराष्ट्र सरकारने बेकायदेशीर आणि विलंबित जन्म आणि मृत्यू नोंदणी रद्द करण्याच्या अलीकडच्या आदेशानंतर विभागाने सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान नोंदी तपासण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला होता. दरम्यान आर्णी तालुक्यातील शेंदुरसनी ग्रामपंचायतीच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रणालीमध्ये नोंदवलेल्या डेटाने त्यांना धक्का दिला. माहिती अधिकाऱ्यांनी 3 महिन्यांच्या कालावधीत 27,000 हून अधिक जन्मांची नोंदणी झाल्याचे सांगितले. इतक्या मोठ्या संख्येने नोंदींमधील तफावत ही गंभीर बाब असल्याचे सांगत एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली. तपासात असे निष्कर्ष काढण्यात आले की 27,398 जन्म नोंदींपैकी 27,397 आणि 7 मृत्यू नोंदी पंचायत क्षेत्रातील नाहीत आणि संशयास्पद होत्या, ज्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत इतक्या मोठ्या संख्येने नोंदणी करणे अशक्य झाले. त्यानंतर तांत्रिक तपासणीसाठी हे प्रकरण पुण्यातील आरोग्य सेवा उपसंचालकांकडे पाठवण्यात आले. त्यानंतर शेंदुरसनी ग्रामपंचायतीची नागरी नोंदणी प्रणाली आयडी मुंबईशी मॅप केल्याचे उघड झाले. डिसेंबर 11 रोजी मिळालेल्या तांत्रिक तपासणी अहवालात असे दिसून आले की हे रेकॉर्ड सायबर फसवणुकीला बळी पडतात. यवतमाळमधील शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा जन्म आणि मृत्यू निबंधकांनी यवतमाळच्या सर्व जन्म आणि मृत्यू निबंधकांना त्यांचे CRSID पासवर्ड किंवा OTP कोणालाही शेअर करू नये आणि कोणत्याही संशयास्पद हालचालीची त्वरित तक्रार करावी असे आवाहन केले आहे.